भारतातले अधिकारी कशा प्रकारे काम करतात आणि भारतामध्ये कोणते कोणते अधिकारी असतात आणि त्या अधिकाऱ्याची ताकद कोणती असते आणि कोणत्या अधिकाऱ्याला किती पैसा असतो हाच आपण बघणार आहोत. जसे की भारतामध्ये अधिकारी आहेत IAS अधिकारी, IPS अधिकारी किंवा IFS अधिकारी आणि IRS अधिकारी. ह्या सर्वांपैकी सर्वात जास्त ताकद कोणाकडे आहे आणि सर्वात जास्त पैसा कोणाकडे आहे हे आपण आज बघणार आहोत. आता फर्स्ट आहे IAS अधिकारी. IAS अधिकारी म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा. IAS अधिकारी प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि यांचे मुख्य काम म्हणजे सरकारने बनवलेल्या ज्या काही योजना आहेत आणि जे काही धोरणं आहेत यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात करणे. आणि एखाद्या जिल्ह्यात IAS अधिकारीची नियुक्ती साधारणपणे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंड अधिकारी DM म्हणून केली जाते. जिल्ह्याचे प्रशासन सांभाळणे, विकास कामावर देखरेख ठेवणे, सरकारी योजनेची अंमलबजावणी करणे ही कामे IAS अधिकाऱ्याचे असतात. दुसरा आहे IPS अधिकारी. IPS म्हणजे भारतीय पोलीस सेवा. IPS अधिकारी देशात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. हे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी असतात. जिल्ह्यात IPS अधिकारी साधारणपणे SP किंवा SSP म्हणून काम करतात आणि संपूर्ण पोलीस दलाचे नेतृत्व करत असतात. त्याच्यामध्येच त्यांचे काम असते की गुन्हे रोखणे, कायदा सुव्यवस्था राखणे, दंगल किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळणे ही कामे IPS अधिकाऱ्याचे असतात. तिसरा आहे IFS म्हणजेच भारतीय परराष्ट्र सेवा. IFS अधिकारी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतात. यांचे काम भारत आणि इतर देशातील संबंध मजबूत करणे असते. IFS अधिकारी परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करत असतात आणि ते राजदूत, हाय कमिशनर, दूतावास अधिकारी अशा विविध पदावर काम करत असतात. चौथा आहे IRS म्हणजेच भारतीय महसूल सेवा. IRS अधिकारी देशाची आर्थिक व्यवस्था बळकटी देण्याचे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे अधिकारी वित्त मंत्रालय अंतर्गत काम करत असतात. आयकर आणि GST यासारख्या कराचे व्यवस्थापन करणे, कर चोरी रोखणे, आर्थिक गुन्ह्याची चौकशी करणे आणि सरकारचा महसूल कशा प्रकारे वाढवणे हे त्यांचे कामं असतात IRS अधिकारी. आता IAS अधिकारी, IPS अधिकारी, IFS अधिकारी आणि IRS अधिकारी ह्याच्यामध्ये सर्वात जास्त पगार कोणाला असतो ते आपण बघणार आहोत. या सर्व अधिकाऱ्यांचा पगार जवळपास सुमारे सारखाच असतो. यांची बेसिक पेमेंट असते 56,100 म्हणजेच प्रति महिना आणि विविध भत्ते मिळून त्यांचा एकूण पगार सुमारे दर महिना 85,000 ते 1,00,000 प्रति महिना इतका मिळतो. अनुभव आणि पद वाढवल्यानंतर त्यांचा पगारही जसा वाढतो. सर्वाधिक पगार कॅबिनेट सचिव IAS अधिकारी यांना मिळत असतो सुमारे 2.5 लाख रुपये प्रति महिना. आणि सर्वात जास्त ताकद जर आपण बघितलं तर कोणत्या अधिकाऱ्याकडे असते ते आपण बघणार आहोत. प्रशासकीय शक्तीच्या दृष्टीने जो IAS अधिकारी आहे सर्वात प्रभावशाली मानला जातो, कारण जिल्ह्याचे प्रशासन, बजेट आणि विकास योजना यांच्या नियंत्रणाखाली असतात. IFS अधिकारी पोलीस आणि कायदा सुव्यवस्था बाबतीत अंतिम निर्णय घेतात. IFS अधिकारी परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाची भूमिका बजावतात आणि IRS अधिकारी आर्थिक आणि कर संबंधी व्यवस्थित महत्त्वाची भूमिका बजावतात. या चारही सेवांचे कामे वेगवेगळे असली तरी प्रत्येक सेवेचे देशाचे व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हे आज आपण बघितलेलं आहे. IAS, IPS, IFS आणि IRS यांची पेमेंट बघितली, यांचा पगार बघितला आणि यांची ताकद बघितली. हे सर्व मिळून भारताला भारत म्हणून टिकवत असतात, भारत म्हणून भारतातच काम करत असतात. हे सर्व भारताचा कारभार ह्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच असतो. म्हणून ह्यांना एक सल्यूट आणि शेवटचा जय हिंद.